दिवस रात्र घरासाठी नुसती राब राब राबत असते. अख्ख्या गावात लोकांनी विचारलं ना की नम्रात एक सून कोण, तर काजूच नाव पहिलं येतंय. हा मग आमची काजू आहेच तशी हुशार. हा हा मग प्रत्येकासाठी झटती ती. आतापर्यंत स्वतःसाठी काय केलंय तिनं? काहीच नाही केलं. समजा केलंय ते घरच्यांसाठी केलेले, आणि आता करते ते बी घरच्यांसाठी करते. मला सांगा ना आजी, ह्या जर का अडचणीत असलो असतो तर तुम्ही माझ्यासाठी काय बी केलं असतं ना? केलं असतं ना? हेच केलंय तिनं. हा गड्या, हो बरोबर आहे. ना नुसतं बरोबर म्हणून नाही चालायचं. अशी सुनबाई भेटणं म्हणजे नशीबच म्हणायचं. पोरी लय बेस्ट काम केलं बघ तू. अहो याच्यात माझं काहीच नाहीये. हे समद डुबी आजीच आहे. त्यांनी शिकवलेली भाजी. हा, आणि आतापर्यंत आहे ना डुबी आजी जे जे काय बोलली ना तेच काजून केलंय, नाही का नाना? हा मग कधी आईच्या शब्दाच्या बाहेर नाहीये. हा आता या टायमाला होतं इकडे तिकडे. आजी काय झालं? हाव ना, एवढी भारी जाहिरात येऊन सुद्धा काजू नाराजच दिसून राहिली. हा मग जवार आजी बोलत नाही तवार तिचं चित्त थाऱ्यावर नसणारच आहे ना. नान्या उगा शहाण्यावानी बोलू नको. आजी काही नाराज होत्या का काय? नाही नाही, हे आपलं हे समजायच्या घरात असतच ना थोडंफार. पण नाना आमची शिमरन म्हणजे तुमची मंगल लई नाव घेते काजूच. समजा काजूकडून शिकले ना ती. दिस रात्र सुनबाईच्या तोंडात नुसतं काजूच नाव असतं, आणि आमच्या पोराच्या तोंडात मदनच. मग आहेच पोरं गुणी. Gopu, after saying this, I started missing my dad. डॅडी तू काय बोलली रे? अरे नानान काजल वहिनीला बघून तिला तिच्या वडिलांची आठवण आली. आठवण येऊन काय येणार रे? पण हे भारी काम केलं गाड्या तुम्ही. व्हिडिओ काढला, टेन्शन गेलं ना सगळं. Indian food is so tasty. Indian food. In fact, my father is native Indian. He loves spicy Indian food. If he would have been here, he would have finished it.
और चरण सिंह, ओ मेरी इंडिया की टिकट बुक करा दे। ओ आज ही की आज ही मेरी चोरी को मिलने जा रहा हूँ। मारिया पुत्र, ओ तेरा डैडी आ रहा है। अरे सकाळ धरणं डोळ्याला काय झाले काय ना. काऊ काय झालं? ताज बघ ना, सकाळ धरणं उजळ वाळा फडफडू राहिलाय. अगं बाई, अहो मग एक काम करा ना, ही सोन्याची अंगठी डोळ्याला लावा म्हणजे बरं वाटत. सोन्याची? हा. अगं बाई, आज पाहुणे येतात काय नु? नाही नाही, असं काही नसतंय. त्याला काय काम धंदे, भूक लागली असेल म्हणून ओरडत असत. अहो नाही नाही, कोणी पाहुणे येणार असेल ना तरच कावळा वरडितो. होय? आज मिथून दादा येणार की काय माहित. डबल डेकर? अहो अगं म्हणजे मिथून ग. हा. येणार जाणार असं काही बोलला होता का? नाही नाही, त्याला तुमची लय आठवण येते असं म्हणत होता. हा, मला बी लय आठवण येते त्याची. आला तर बरं होईल नाही. हा बरं, मी ही कापी देऊन आले राजकुमारजींना. हा, द्या. होय, मी इथून येणार आहे होय. गपना काळ्याची बेचा, सकाळ धरणं डोळा फडफडतोय, कायला बोलितो रे? डोळा फडफडतोय. हम्म. अरे मग नक्की काहीतरी वाईट व्हायला बसलंय बघ. तू काय बोललीस का काळी? कुठे काय? राजकुमारीजी, काय झालं? काजल, राजकुमारीजी, अहो काय झालं? कमून तुम्ही रडू नका ना, शांत व्हा बरं. क्या हो ना? काजल, today's my daddy's birthday. डॅडी म्हणजे पप्पा, बर्थडे म्हणजे वाढदिवस. आई ग, तुम्हाला त्यांची आठवण येऊ राहिली का? त्यांची तुम्हाला आठवण येऊ राहिली का? What? आता आठवण कसं म्हणणार? तुम्ही कमून रडू राहिलाय? हे कोणी दिलं होतं का? Kajal, my daddy gifted me this. डॅडी म्हणजे पप्पा. डॅडी बर्थडे? डॅडी बर्थडे? Yes. अगं बाई, अहो मग फोन करा ना. फोन फोन मोबाईल लावो ना उनको. Kajal, I can. गोपू भाऊजी, हा वहिनी, अहो इकडे आहे. गोपू भाऊजी, डॅडी म्हणजे पप्पाच नाव. हा म्हणजे का हो, काय झालं? हा तेच म्हणलं, अहो त्यांच्यासाठी हे करायचं होतं. कोण? मारियाचे डॅडी आलेत का? अहो नाही नाही, त्यांच्यासाठी हे करायचं म्हणजे आज त्यांचा बर्थडे आहे ना. हा, हे सरलंच होतो. पण काय करायचं वहिनी? अहो तेच ना, मोगा ना राजकुमारी जिल्हे रडत होत्या. त्यांना ना त्यांच्या पप्पांची आठवण येत असं. हो नाही भाऊजी, आपण त्यांचा बर्थडे इथंच साजरा करू ना. आईला जर हा बोललो ना, मदन मला लय हानी.
नाही काय नाही वहिनी. मग कसं करायचं? हा, वहिनी कायला म्हणजे ते तर नाहीत अहो ते नाही म्हणून काय झालं, पण राजकुमारीजींना किती बरं वाटत आणि आजवर त्यांनी आपल्यासाठी किती काय काय केलंय आणि आपण तर काहीच नाही. हा तेवढं आहे. हा तेवढं आहे नी. ही पिशी आणि ही आधी घ्या आणि एवढं सामान घेऊन या. बर्थडे ना असा नंबरात एक झाला पाहिजे, म्हणजे राजकुमारीजींना बी बरं वाटत. हा ते स्टूल ठेवतो आत. मी ठेवते ना, तुम्ही घेऊन या तेवढं सामान. हा आणतो. अय गोप्या कुठं? ते ह्याला चाललोय. याला काय याला? अरे बर्थडे आहे ना डॅडीचा. तू कवापासून डॅडी म्हणायला लागला नानांना? अरे नाना नाही, मार्याचे वडील. तो हा दुसरा सासरा. त्याचा कायला बर्थडे साजरा करायचा रे? काय बी उलट सुलटे धंदे करीतो. अरे काजू वहिनी बोलल्या मला. तिला कसं कळन? ते राजकुमार मार्याकडनं कळाले. गायबाना तुला कोण सांगतो उलट पालट सांगायला? अरे मी कुठं होतो तिकडं, ते काजू वहिनीला कळाले. तिला कसं कळन? अरे सोपं आहे ना, ते डॅडी बर्थडे त्यावरनं कळालं असेल. अरे हा, या तू म्हणाचा बर्थडे म्हणून मा उजवा डोळा फडफडून राहिलाय होय. नुसता बर्थडे तर डोळा फडफडून राहिलाय. ह्यो जे इकडं आल्यावर काय होईल रे? बोलली का काळजी? अरे नको ना. अरे तसं मी तू काय येईन इकडं. हा ते आहे. तो किती बी शहाणा असला ना माझ्यापेक्षा, तरी हिंगणवाडीच्या मातीचा पाय नाही लागायचा. चावी फिरताना दिसली पाहिजे बरं का. फोटो आलाय येणारच ना, हे असा काढ. अगं बाबो, कसला माणूस आहे? माझ्यापेक्षा टॉप दे. नाही तुमच्यापेक्षा नाही. बाबू बंदूक कट्यार लय डेंजर दिसते. पण टी शर्ट पळायचं का? अगं पे ऍज सरपंच बायचा पोरगा असताना काय काळजी करतो रे? आपल्याकडे यायला रे. चला. ओए छोटे, छोटे तुला काहीतरी म्हणायला दे. अबे काला चश्मा, तुझसे बात कर रहा हूं मैं. तुम्हालाच आहे. ओय छोटे का छोटे, बंटी शर्ट म्हणतात आपल्याला इकडं. क्या बोला? ओए हिंदी नहीं आती? चायला कोण आहे रे? ओ पाजी, या गावची सरपंच आहे मम्मी माझी. आपल्यामुळे शाइंटिंग नाही मारायची हा. सरपंच बायका पोरगा आहे मैं. ओए उंगली किसको दिखा रहा है? ओ पाजी मामा सोडा. मदत केली होती. नाही पाजी मामा सांग ना मन. जॉकिंग 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 नाही, हिंदीत ये. हिंदीत त्याला मजाकच म्हणतात ना. मजाक केला पाजी मामा सोडा. मजाक केलं. मजाक काही लागलं तर नाही ना? घाबरतो काय पण. ओए ये मदन कमीना कितने रहता है? मदन कमी ना वैसा कुछ नाही इकडं. ओए झूठ बोलता है. अहो नाही मदन कमी नाही इकडं नाही राहत. ते मदन हिंगणकर राहते. इंगन कर. चल लेके मुझे
मी काय येऊ नाही म्हणजे ऍज अ सरपंच बायचा पोरगा म्हणून काही इज्जत बिज्जत आहे का नाही मला? क्या बोला? कुठं काय चला. नाही सरपंच बायचा पोरगा म्हणून काम आहे, माझी जिम्मेदारी सोडणं. रुक. माझीच गाडी आहे मामा. अयो अयो पकड गाडी नाही ते. मामा थांबा. ओए छोटा बेटा. सांगून ठेव सगळ्याला. और ड्राइवर पीछे. भाऊजी समजा सामान आणलं ना? हा वहिनी. कसलं सामान आहे? अहो आज राजकुमारीच्या डॅडींचा बर्थडे ना. बर्थडे आहे? हा. अरे मग दणक्यातच करावं लागेल ना. हायला पण करून करून आपण काय करणार आहे भो? बाई कुठं काय करायचंय? अरे राजकुमारीजींच्या डॅडीचा बर्थडे आहे. हा पोप त्याला कितीदा म्हणले होते. काय त्याला? अव किती दिवसाची कुठं वाढून ठेवले त्यानं. कुठं? अव दाढी. हे अरे इथे विषय काय चालू आहे? तू बोला ती काय? हा माणसाला ऐकू येत नसेल ना तर गप्प बसावं. उग लुडबुड करू नये. बाई म्या अनु लुडबुड. हे बरं ऐकाय आलं. हा म्हणजे तुम्ही काय बोलायचं मी ऐकायचं नाही. लय ऐकलंय तुमचं आता ऐकून घेणार नाही. काय ऐकलं ग? काय ऐकलं? हा अहो साधा घरी टीव्ही घ्यायचा होता तर काय बोलल्या होत्या तुम्ही? काय बोलले होते? काय बोलले होते मी? पण तुम्हाला पटला तोच घेतला का नाही? मी म्हणलं होतं राणीला आणू नको म्हणून. आणलंस ना तो? पोपट्याला आवडली होती पोरगी. अय आता चुकतो गड्या कधी कधी माणूस. आता काय म्हणली हो? काही नाही आराम कर तू. अन काजूला मॅच पसंत केलती. हा आयुष्यात तेवढं एकच काम तू चांगलं केलंस. तेवढं दिसतंय तुम्हाला. आत्तू आजी अहो कायला भांडताय? आणि राणी वहिनींनी बी चांगला संसार केला की. आता तुम्ही त्यांच्यावर एवढं चिडतात पण कधी राग धरून नाही बसल्या. हा फक्त कधी कधी चिडतात पण पुन्हा पहिल्या वाणी होतात. हा 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 तेवढं आहे म्हणा. चांगली राणी. झटका का म्हणून दिला? बाई अरे नान्या तिचं काय करायचं? ए भाऊ ए अरे गप ना भाऊ. हा अहो तुमच्या आईला सांगा ना. ए आहे मला काय सांगतो? आजी आज बर्थडे ना? बाई बर्थडे? अगं कुणाचा? ए अरे राजकुमारींच्या डॅडींचा बर्थडे ना. डॅडी डॅडी. अहो हळू बोला ना मग. ऐका येत आहे मला. काजू अगं मग तयारी करावी लागन. अरे मगापासून तेच तर बोंबलू राहिलो आम्ही. बाई हा बिन डोक्याचा बोंगा का ह्याला तर पडला असेल आज इकडं. तिच्या दुर्पदा बाईला तर घेऊन आला नसेल ना.